तर मुंबईत कुर्ला परिसरात पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबईत शहर आणि उपनगरात सध्या पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली। दादर, लोअर परळ, अंधेरी, कुर्ला, सायन अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडून। सुनील, काय अधिकची माहिती पावसासंदर्भात? श्रुती, अगदी बरोबर आहे। मी सध्या उभा आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आणि आपण पाहू शकतो की सकाळपासूनच मुंबई असेल आसपास ठिकाणी ढगाळ वातावरण होतं। मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे। आपण पाहायला गेलं तर वाहतूक कोंडी कुठे अजून देखील झाली नाही आणि सखल भागात पाणी देखील साचलं नाही, कारण अधूनमधून पावसाचा जोर जो आहे तो कमी होत असल्याने पाण्याचा निचरा देखील होत आहे। मात्र आपण पाहू शकतो की सकाळच्या वेळेला या ठिकाणी सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी जे आहेत ते सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। दुपारनंतर पावसाचा जोर वाढला तर अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2 दिवसापूर्वीच अशा प्रकारे मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे असतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली, मध्य रेल्वे असतील, वेस्टर्न रेल्वे असतील, रेल्वे सेवा देखील पूर्णपणे ठप्प झाली होती। मात्र 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पहाटेपासूनच पावसाने मुंबई असेल व आसपासच्या शहरामध्ये आज पुन्हा एकदा या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। सध्या तरी पाहायला गेलं तर जी वाहने आहेत ती वाहने या ठिकाणून सुरळीतपणे सुरू आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर मुंबई आणि आसपासच्या शहरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस आहे आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जात आहेत। आता सध्या तरी पाहिलं तरी नक्कीच अपडेट्स घेत राहूच। तर चेंबूरमध्ये सुद्धा दमदार असा पाऊस पडतोय। सकाळपासून पहाटेपासून मुंबई आणि उपनगरामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली। तर शहराचा भाग असेल उपनगराचा भाग असेल या सगळ्याच ठिकाणी सध्या पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलेली आहे। चेंबूरमधली आपण ही दृश्य पाहतोय। चेंबूरमध्ये पावसाच्या जोरदार सरी सध्या बरसतात। तर थेट अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, ही चेंबूरमधली दृश्य आपण पाहतोय, या सगळ्या संदर्भात काय अधिकची माहिती आहे आणि विशेषतः वाहतूक व्यवस्थेसंदर्भातले काय अपडेट्स? नक्की श्रुती, आपण पाहतो की आज सकाळपासूनच पावसानं जोरदार कमबॅक केलेला आहे। मी सध्या कुर्ला एसटी डेपोमध्ये आहे। चेंबूर असू द्या किंवा कुर्ला असू द्या, सायन असू द्या, घाटकोपर असू द्या किंवा बँड्रा बीकेसी परिसर असू द्या, या सगळ्या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या, दोन्हीकडे वाहतूक संथ गतीने सुरू आहे। आज आठवड्याच्या कामाचा पहिला दिवस आहे। बरेचसे चाकरमानी आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडलेले आहेत, मात्र त्यांना देखील या पावसाचा जो फटका आहे तो बसलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू असल्याची माहिती आहे। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे, त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये दृश्यमानता आहे त्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे। दृश्यमानता जी आहे ती कमी झालेली आहे। संपूर्ण ढगाळ वातावरण आहे, रस्त्यावरती ट्रॅफिक आहे आणि त्यासोबतच जोरदार वारे सध्या वाहत आहेत। आणि हवामान विभागाकडून सुद्धा आता अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पावसाबद्दलचा। आज दिवसभर अशाच पद्धतीचं वातावरण मुंबईमध्ये तरी राहणार आहे अशी माहिती हवामान विभागाकडून मिळालेली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। एकंदरीतच जेव्हा मुंबईमध्ये पाऊस पडतो त्यावेळी सखल भागामध्ये पाणी साचतं आणि मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं। यासाठी मुंबईकरांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। श्रुती, नक्कीच कुर्ला, चेंबूर, सायन, लोअर परळ, दादर या सगळ्याच भागात सध्या पाऊस बरसतोय। अपडेट्स घेत राहूच। तुर्तास धन्यवाद गिरीश। तर कुर्ला डेपोतली ही दृश्य आपण पाहतोय। चेंबूर असेल, कुर्ला असेल, सायन असेल, दादर, लोअर परळ, मुंबई शहर असेल, उपनगरात सुद्धा पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली।